हॅलो स्टुडंट्स, आपण अकाउंट्सचा प्रॉब्लेम बघतो. आय एम प्रोफेसर स्वाती गोगावले. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम इथे दिसतो. आय एम ऑन पेज नंबर 24. यू कॅन सी पेज नंबर 24 आहे इथे. ओके, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला साधारण 6 ॲडजस्टमेंट्स आहेत. ओके, यू कॅन सी 6 ॲडजस्टमेंट, यातले 4 आपण बघितलेले आहेत. 5वी आणि 6वी जी ॲडजस्टमेंट आहे ती आत्ता आपण बघणार आहोत. ओके, राईट ऑफ 1800 ॲज बॅड डेब्ट्स. ओके, आता ह्याचा फर्स्ट इफेक्ट जो जाणार आहे, ठीक आहे, आय थिंक मला असं वाटतं की तुम्ही परत इथे लिहून घ्या. पहिला जो आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट कुठे जातो? एक जातो तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट जातो ॲसेट साईडला. ठीक आहे, सेकंड इफेक्ट जातो ॲसेट साईडला. सेकंड इफेक्ट बघा, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5 आणि 3% रिस्पेक्टिवली. ओके, 5-3% रिस्पेक्टिवली म्हणजे काय की 5% बिल्डिंगवर आहे आणि 3% मशिनरीवर आहे. ओके, मग पहिला इफेक्ट जातो ॲसेटमध्ये, ॲसेट साईडला, कारण आपल्याला ॲसेटमधून डेप्रिसिएशन घट आहे ही लेस करायची असते. मी तुम्हाला सांगितलं होतं हे. आणि सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. थर्ड इथे दिले की बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड ऑफ बिल. ओके, आता बिल रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर, टोटल बिल रिसिवेबल किती आहे ते बघा, 28,000 आहे. ओके, यू कॅन सी हिअर टोटल बिल रिसिवेबल आहे हे 28,000 आहे. आणि आता तुम्हाला आत्ता असं समजलेलं आहे की त्याच्यामध्ये 3,000 जे आहे ते डिसऑनर झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, तुम्ही बिल रिसिवेबल हे जातं हे ॲसेट साईडला जातं. बिल रिसिवेबल कारण येणारे पैसे ते आपली ॲसेट आहे, इट गोज टू द ॲसेट साईड. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, एक तर तुम्हाला हे ॲसेटमधून ह्या डिसऑनर झाले की नाही, मी तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच काय की पहिला इफेक्ट जातो लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल, आणि आत्ता मिळणार नाहीत पण ते नंतर मिळू शकतात. ॲड इन सन्ड्री डेटर, सन्ड्री डेटर म्हणजे मिळणारे पैसे असतात. ठीक आहे, पहिला इफेक्ट इथे मी ॲरो करून लिहिते. ओके, आय होप दिसते तुम्हाला. फर्स्ट इफेक्ट जातो तो लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल ॲसेट साईड, आणि सेकंड इफेक्ट जातो ॲड इन सन्ड्री डेटर्स. हे दोन्ही आहे ॲसेट साईडला आहे दोन्हीही. ओके, आता दुसरं आहे गुड्स वर टेकन 1,000, दयानी 1,000 रुपये घेतले. म्हणजेच काय, हे झालं ड्रॉइंग. पर्सनल यूज आलं की ते झालं ड्रॉइंग्स. ओके, पर्सनल यूज आलं की त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. ओके, आता मग एक ड्रॉइंग्स. ओके, आता मग एक इफेक्ट होतो लायबिलिटी साईडला, कारण आपल्याला कॅपिटलमधून लेस करायचं आहे. ओके, आणि दुसरा इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे लिहिते, फर्स्ट इफेक्ट जातो लायबिलिटी साईड, लायबिलिटी साईडला जातो, आणि सेकंड इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, आता राईट ऑफ बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स समजलेला आहे की नाही? ओके, याचा फर्स्ट इफेक्ट जातो 1,800 ॲज बॅड डेब्ट्स आणि मेंटेन RDD. ओके, बॅड डेब्ट्स सन्ड्री डेटरमधून लेस करायचे, लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स, कारण मिळणार नाही आहेत ते पैसे. आणि सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपण प्रॉब्लेम करू तसं समजून घेणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला साधारण 4 ते 5 वेळा करायचा आहे, तेव्हा तो तुम्हाला नीट समजणार आहे. गुड्स व्रत नंतर आहे RDD, सेम आहे. RDDचा पण फर्स्ट इफेक्ट जाणार सन्ड्री डेटर्समधून. RDD जी आहे ती आपण सन्ड्री डेटर्समधूनही लेस करत असतो. ओके, आणि सेकंड इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. गुड्स वर्थ 6,000 सोल्ड, हे तुम्हाला सांगितलं होतं की मी 6,000चे गुड्स सोल्ड केले, पण त्याची एंट्री कुठेही झालेली नाही आहे, मग करून टाकायची एंट्री. सेल किती आहे, सेलमध्ये ॲड करायचे आणि सन्ड्री डेटरमधून ॲड करायचे. ॲड इन सेल आणि ॲड इन सन्ड्री डेटर्स, कारण सन्ड्री डेटर मी तुम्हाला सांगितलं होतं की येणारे पैसे म्हणजे सन्ड्री डेटर्स आहे ते.
ठीक आहे, आता मी नोटबुकमध्ये हा प्रॉब्लेम करते आहे, तुम्ही नीट बघायचं आहे. हे जे आहे हे ट्रेडिंग अकाउंट आहे. ॲक्च्युली तुम्ही प्रॉब्लेम करताना वर ट्रेडिंग अकाउंट आणि खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असंच अकाउंट करतं, पण इथे थोडंसं मला जागेचं लिमिटेशन आहे म्हणून मी लिहिताना इथेच लिहिलेलं आहे. ओके, इन द बुक्स ऑफ दया अँड खासमा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओके, फक्त ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते मी इथे पुढे कॅरी ओव्हर केलेलं आहे. ओके, आणि इथे बॅलन्स शीट केलेली. ही जागा जी आहे ही वर्किंग नोटसाठी किंवा काही वर्किंग करायचं असेल त्याच्यासाठी ही जागा सोडलेली आहे. ओके, चला आता वी आर ॲक्च्युली गोइंग टू स्टार्ट द प्रॉब्लेम. मी तुम्हाला सांगितलं की हातात पेन्सिल घ्यायची आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करताना. ओके, नाऊ लेट्स रीड द प्रॉब्लेम. दया अँड खासमा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन द रेशो 1:1. ठीक आहे, इन द रेशो 1:1 त्यांनी दिलेला आहे. ओके, 1:1 म्हणजेच काय 1/2 1/2 या दोघांची ॲड केली. समजलं? सपोज तुम्हाला दिलं असतं 2:3 सपोज, तर मग काय हे दोघांची ॲड किती 5 म्हणजे 2/5 3/5. समजलं? इथे तुम्हाला काय दिलं आहे 1:1 दिलेलं आहे म्हणजेच काय 1/2 आणि 1/2. ठीक आहे, हा तुमचा रेशो झाला. हे नीट लक्षात घ्या. आता फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओके, आता इथे सगळ्यात पहिल्यांदी तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे स्टॉक. ओके, हां, थोडं जरा कॅमेरा ॲडजस्ट करते मी, तुम्हाला दिसतंय. स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आहे. ओके, ऑलवेज ओपनिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे लिहून टाकायचं आहे TD, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. बिल रिसिवेबल मिळणारे पैसे आहेत, ऑलवेज जातं ॲसेट साईडला. ठीक आहे, नंतर आहे वेजेस अँड सॅलरी. इथे तुम्हाला वेजेस अँड सॅलरी दिलेलं, वेजेस पहिल्यांदा आलेलं आहे. ओके, म्हणजेच जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सन्ड्री डेटर्स ही नेहमी तुमची ॲसेट आहे, सन्ड्री डेटर जाणार ॲसेट साईडला. ठीक आहे, नंतर आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्समध्ये आहे म्हणजे हे तुमचे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत, हे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. परचेसेस, ओके, परचेसेस जाणार ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मोटर कार तुमची ॲसेट आहे, मोटर कार जाणार ॲसेट साईडला. मशिनरी पण तुमची ॲसेट आहे, मशिनरी जाणार ॲसेट साईडला. ऑडिट फीज ऑफिस रिलेटेड खर्च आहे, हा ऑफिस रिलेटेड खर्च जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. PD मी ते लिहिते PD. ओके, सेल्स रिटर्न. ओके, मी तुम्हाला प्रो आणि श्री सांगितलेलं होतं, परत सांगते. ओके, हे कुठेतरी पुस्तकात तिथेच लिहून घ्या, प्रो आणि श्री. ठीक आहे, हे असं तिथे कुठेतरी बॉक्सवर असं तिथे लिहून घ्या. ओके, प्रो आणि श्री मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता रिटर्न आउटवर्ड असेल तर लेस फ्रॉम परचेसेस आणि रिटर्न इनवर्ड असेल तर लेस फ्रॉम सेल्स. ओके, तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे सेल्स रिटर्न. ओके, म्हणजेच काय रिटर्न इनवर्ड म्हणजे हे तुम्हाला लेस फ्रॉम सेल करायचं आहे, लेस फ्रॉम सेल्स. इथे एक अंडरलाईन करायची आणि लगेच तुम्ही लगेच सेल्सला पण अंडरलाईन करायची. कळलं? कारण जेव्हा तुम्ही ही अमाऊंट लिहाल तेव्हा ही अमाऊंट तुम्हाला इनर कॉलममध्ये लिहायची सेल्सची. नंतर आहे डिस्काउंट. ओके, डिस्काउंट तुम्ही इथे बघा 2 दिलेले आहेत. ओके, डिस्काउंट आणि डिस्काउंट. तर डेबिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कळलं? डेबिटचा डिस्काउंट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि क्रेडिटचा डिस्काउंट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बिल्डिंग तुमची ॲसेट आहे, ॲसेट लिहायचं आहे. कॅश ॲट बँक ऑलवेज ॲसेट. आता 10% इन्व्हेस्टमेंट ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. एक हिडन ॲडजस्टमेंट इथे आहे, ही तुम्हाला सांगितली होती मी. ओके, आता 10% इन्व्हेस्टमेंट. ओके, इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला 10% काढायचे आहेत. तर ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, हे लक्षात ठेवा. मग हे ॲसेट साईडला हे जाणार आहे
कारण ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्याच्यावर कसं काय कॅल्क्युलेशन करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ. तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये 2 हिडन ॲडजस्टमेंट आहेत आणि 2 प्रॉपर ॲडजस्टमेंट, 6 प्रॉपर ॲडजस्टमेंट्स आहेत. यू कॅन सी 6 प्रॉपर ॲडजस्टमेंट्स आहेत. ओके. तर आता ॲडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲडव्हर्टाइजमेंट हा ऑफिस रिलेटेड खर्च आहे, जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. रॉयल्टीज नेहमी जाते ॲसेट साईडला. ॲडव्हर्टाइजमेंटचं त्यांनी काय सांगितलं की 9 मंथचं फक्त पे केलेलं आहे, 3 मंथचं तुमचं राहिलेलं आहे. म्हणजेच काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. सेकंड इफेक्ट जाणार लायबिलिटी साईडला. ओके. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट नेहमी जातो लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग इन्कम ॲसेट साईड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी साईड. परत सांगते, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण फक्त 9 महिन्याचाच खर्च ॲडव्हर्टाइजमेंटचा दिलेला आहे, 3 महिन्याचा दिलेला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ. म्हणजे आपल्याला खर्च आहे, 3 महिन्याचा खर्च अजून द्यायचा आहे, म्हणजे तो आउटस्टँडिंग आहे, अजून द्यायचा आहे. आउटस्टँडिंग म्हणजे एक तर द्यायचं आहे की आउटस्टँडिंग म्हणजे अजून इन्कम यायचं आहे. ठीक आहे. आता आउटस्टँडिंग आहे तो अजून द्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे तो. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. यू कॅन सी पेजवर तुम्ही इथे बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. यू कॅन सी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी साईडला जर आउटस्टँडिंग इन्कम असेल, जर काही इन्कम यायचा राहिला, रेंट यायचं राहिलं आहे, ओके नाही इन्कम आहे आपला तो, मग तो आउटस्टँडिंग इन्कम जातं ॲसेट साईडला. त्या ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे आपले खर्च आहे, आपल्याला पैसे ते 3 महिन्याचे द्यायचे आहेत अजून. रॉयल्टी मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलवेज गोज टू द ॲसेट साईड. ओके. आता पुढे त्यांनी दिलेलं आहे, यू कॅन सी हिअर. पुढे त्यांनी काय सांगितलं, जनरल रिझर्व. ठीक आहे. जनरल रिझर्व झालं, सन्ड्री क्रेडिटर्स झालं, हे सगळे आहेत लायबिलिटी साईडचे आहेत, क्रेडिट साईडला आलेलं आहे. सो ऑलवेज जनरल रिझर्व झालं, सन्ड्री क्रेडिटर्स झालं, हे नेहमी जातात लायबिलिटी साईडला. ओके. सो जनरल रिझर्व ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. कॅपिटल अकाउंट आहे, ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. त्यांचे रिस्पेक्टिव्ह कॅपिटल अकाउंट ओपन करायचं तर तिथे ठेवून द्यायचं आहे. क्रेडिट ऑलवेज लायबिलिटी साईड. ही जुनी RDD आहे, क्रेडिट साईडला आलेली आहे. म्हणजेच काही तुम्हाला तर हे त्याचा सिक्वेन्स कसा आहे, ओल्ड बॅड डेट्स ॲड करायचे, न्यू बॅड डेट्स ॲड करायचे, RDD ॲड करायची जी डिस्काउंटमध्ये दिलेली आहे, 5% वर दिलेली आहे ती. आणि मग त्याच्यामधून हे लेस ओल्ड RDD आहे ती लेस करायची असते. नेहमी लक्षात ठेवा, ही RDD ओल्ड RDD झालेली आहे ही. आणि ही बॅड डेट्स आणि जे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहू तिथून आपल्याला ही लेस करावी लागते. 1800 रुपये हे आपल्याला लेस करायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. सेल्स किती आहे, 285,500 दिलेलं आहे. आउटस्टँडिंग वेजेस 700 दिलेलं आहे. ओके. आता त्यांनी इथेच दिलेलं आहे आउटस्टँडिंग वेजेस 700. ओके. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे पगार आपल्याला द्यायचा आहे. ओके. आणि तो पगार जो द्यायचा आहे तो आउटस्टँडिंग आहे आणि म्हणून तो जाणार आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये जाणार ते. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. परचेस रिटर्न मी तुम्हाला प्रो आणि श्री सांगितलेलं आहे इथे, परत बघा प्रो आणि श्री. परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड आहे, लेस फ्रॉम परचेसेस. म्हणजे परचेसेसची अमाऊंट जी लिहाल ती तुम्ही इनर कॉलममध्ये लिहायची आहे. आणि नंतर आहे ते डिस्काउंट. ओके. डेबिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी अजून परत सांगते की जेव्हा ॲडजस्टमेंट वाचतो तेव्हा आपल्याला जिथे जिथे हे आहे तिथे अंडरलाईन करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी आहे बिल्डिंगला अंडरलाईन करून टाका, म्हणजे कारण ती फिगर आपल्या इनर कॉलममध्ये लिहायची. मी इथे बघा बिल्डिंगला अंडरलाईन केलेली आहे. नंतर मशिनरीला पण अंडरलाईन करून टाकायची, म्हणजेच काय की ती फिगर आपल्या इनर कॉलममध्ये लिहायची आहे. नंतर बिल रिसिवेबल आहे, बिल रिसिवेबलला पण अंडरलाईन करायची आहे. ॲडजस्टमेंटमध्ये जितके आयटम इथे आहेत त्या सगळ्यांना अंडरलाईन करून टाकायची आहे आणि साधारण 3-4 लाईन त्यांना सोडून द्यायच्यात.
गुड्स वर टेकन बाय दया पर्सनल यूज. ओके, दयाला अंडरलाईन करायची आहे कारण दयाने ते घेतलेले म्हणजेच काय तिची इनर कॉलममध्ये अमाऊंट येणार आहे. नंतर बॅड डेट्स आहे. ठीक आहे, म्हणजेच काय बॅड डेट सन्ड्री डेटर्सशी रिलेटेड आहे. तर सन्ड्री डेटर्ससुद्धा इनर कॉलममध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. सन्ड्री डेटर्स कुठे आहेत बघा. हां, सन्ड्री डेटर्स. ओके, सन्ड्री डेटर्सला आपण अंडरलाईन करायची आहे. म्हणजेच काय त्या अमाऊंट जेव्हा आपण लिहू तेव्हा ते इनर कॉलममध्ये लिहायची आहे. नंतर सन्ड्री डेटर्स नंतर गुड 6,000 वर सोल्ड बट नॉट एंट्री, म्हणजे काय सेलशी रिलेटेड आहे. सेलला पण अंडरलाईन करायची आहे. आणि सन्ड्री डेटरला आपण देणार आहे कारण अनरेकॉर्डेडचं, म्हणजे काय सन्ड्री डेटरला जरा जास्त आपल्याला जागा सोडावी लागणार. साधारण सन्ड्री डेटर्स जेव्हा तुम्ही इनर कॉलममध्ये लिहाल तेव्हा 5 ते 6 लाईन्स तुम्हाला सोडायच्यात. ओके, आता ॲक्च्युअल प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला घेतो आहे. ओके, मी पुस्तक थोडं आता साईडला ठेवते आहे आणि तुम्हाला आता हे दाखवते आहे. यू कॅन सी हिअर, मी हे इथे ऑलरेडी लिहून घेतलं आहे. इन द बुक्स ऑफ दया अँड खासमा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे पर्टिक्युलर अमाऊंट. ओके, हे ट्रेडिंग अकाउंट फक्त इथे ॲक्च्युली आपण खालीच करत असतो पण आता इथे तुम्हाला नीट समजावं, सुटसुटीत व्हावं म्हणून मी फक्त इथे घेतलेले. नॉर्मली आपण ट्रेडिंग अकाउंट आणि इथे लगेच खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेत असतो, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सेपरेट घेतले. सेपरेट असं घेतलं तरीही चालेल. ओके, आणि नंतर हे आहे बॅलन्स शीट. ओके, आणि ही जागा मी सोडली आहे थोडं वर्किंग नोट्ससाठी. ओके, ॲक्च्युअल प्रॉब्लेम आता आपण सॉल्व करायला सुरुवात करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदी तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे कसं लिहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहित असतो ते म्हणजे टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक बघून घ्या. पहिल्यांदी लिहिलेलं आहे ते म्हणजे टू ओपनिंग स्टॉक. ओके, नंतर आपण लिहित असतो टू परचेसेस. ठीक आहे, टू परचेसेस. आता परचेसेसला तुम्हाला जागा सोडायची आहे कारण तुम्हाला परचेसेसमधून रिटर्न आउटवर्ड जे आहेत ते लेस करायचे. इथे ऑलवेज बाय सेल्स एक सिक्वेन्स आहे. ठीक आहे, आणि इथे आहे बाय क्लोजिंग स्टॉक. फक्त आता कसं आहे की इथे फक्त ट्रेडिंग अकाउंटच आपण घेतो आहे. बाय क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, समजलं. हे फक्त ट्रेडिंग अकाउंट आहे आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. मी परत सांगते, ट्रेडिंग अकाउंट इथे आणि निम्म प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इकडे बॅलन्स शीट, अशी एक पद्धत आहे. पण मी फक्त इथे खाली कंटिन्यू करता फक्त नेक्स्ट पेजवर ते कंटिन्यू करले कारण तुम्हाला ते सुटसुटीत नीट समजावं म्हणून. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा बघा ओपनिंग स्टॉक किती आहे 65,000. त्याच्यावर काहीही नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट ती अमाऊंट 65,000 आउटर कॉलमला लिहून टाकायची आहे. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक 65,000. नंतर काय आहे बिल्स रिसिवेबल. ओके, नाही पुस्तकात बघा पेज नंबर 24वर. ओके, बिल्स रिसिवेबल ॲसेटचा आयटम आहे. तर तुम्ही बिल्स रिसिवेबल साधारण इथे वर लिहिलं तरी चालेल. बिल्स रिसिवेबल RECEIVABLE बिल्स रिसिवेबल इनर कॉलममध्ये घ्यायचं आहे. किती आहेत बिल रिसिवेबल 28,000. आपण त्याला अंडरलाईन केलेली आहे त्याच्यामुळे ते इनर कॉलममध्ये घ्यायचं आहे. नीट बघा बिल रिसिवेबल 28,000. नंतर आहे वेजेस अँड सॅलरीज. ठीक आहे, वेजेस अँड सॅलरी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फॅक्टरी रिलेटेड खर्च आहे. थोडं इथे 1-2 लाईन सोडायचं आहे आणि इथे लिहायचं आहे टू वेजेस अँड सॅलरी. ओके, टू वेजेस अँड सॅलरी किती आहे 9,000. कॉमा दिलेला आहे. नंतर आहे सन्ड्री डेटर्स. ओके, बॅलन्स शीट ॲसेट साईडला जातं सन्ड्री डेटर्स. बिल्स रिसिवेबल थोडी जागा सोडा आणि इथे लिहा सन्ड्री डेटर्स. इनर कॉलमला घ्यायचे सन्ड्री डेटर्स
सन्ड्री डेटर्स मी परत सांगते की आपल्याला मिळणारे पैसे बिझनेसमध्ये 80 to 90% बिझनेस हा क्रेडिटवर होत असतो. तुम्ही काही पण बघा, मोबाईल घ्यायला जा किंवा टी व्ही घ्यायला जा, कार घ्यायला जा, आपण कॅश घेऊन जातो का? कॅश घेऊन नाही जात. आपण मॅक्झिमम फक्त नॉमिनल काहीतरी पैसे भरतो आणि 1 वर्ष 2 वर्ष असे क्रेडिटवर माल घेत असतो. म्हणजेच काय की बिझनेसमॅनला पैसे हे येणारे असतात, आपण थोडेफार नॉमिनल पैसे फक्त देतो. ओके, म्हणजे 80 to 90 कुठलाही बिझनेस बघा, 1 कोटी रुपयाचा फ्लॅट घ्यायचा, आपण 1 कोटी कॅश घेऊन जातो का? 10-15 लाखाची कार घ्यायची, आपण 10-15 लाख कार कॅश घेऊन जातो का? मोबाईलसुद्धा आपण क्रेडिटवरच घेतो, म्हणजे लोनवरच घेतो. आणि म्हणजेच काय की सन्ड्री डेटर म्हणजे काय की येणारे पैसे. मग इतका माल 80 to 90% बिझनेस हा क्रेडिटवर चालतो, म्हणजे येणारे पैसे आहेत की नाही बिझनेसमध्ये, त्याला सन्ड्री डेटर्स असं म्हणतात. सन्ड्री डेटर्स किती आहे ते बघा, 1,32,500. ओके, इनर कॉलममध्ये ते लिहून टाका, 1,32,500. ओके, सन्ड्री डेटर्स आहे 1,32,500 आणि त्याच्यावर बरंच आपल्याला साधारण 6 ते 7 लाईन सन्ड्री डेटर्सला आपल्याला सोडाव्या लागणार आहेत. ठीक आहे, सन्ड्री डेटर्स सांगितलेलं आहे मी तुम्हाला. सन्ड्री डेटर्स नंतर आहे बॅड डेट्स. ओके, बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ऑलवेज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ते बॅड डेट्स लिहून टाका. ओके, बॅड डेट्स. नंतर आहे बॅड डेट्सचा अंडरलाईन आहे, त्याच्यामध्ये इनर कॉलममध्ये लिहायचं. बॅड डेट्सची अमाऊंट किती आहे, लेट मी चेक, किती दिली आहे त्यांनी. बॅड डेट्स 1,000. ओके, इनर कॉलममध्ये 1,000 लिहून टाकायचे. ओके, बॅड डेट्स 1,000. नंतर आहे नंतर आहे परचेसेस. ओके, परचेसेस किती दिलेत, 1,48,000 लिहून टाका. परचेसेस किती आहेत, 1,00,000 इनर कॉलममध्ये लिहायचे ते 1,48,000. ओके, कारण आपल्याला त्याच्यामधून रिटर्न आउटवर्ड परचेस प्रो आणि श्री सांगितले, रिटर्न आउटवर्ड. ओके, ते लेस करायचे. ठीक आहे, दिस इज द रिटर्न आउटवर्डसाठी मी हे इथे जागा सोडलेली आहे. आता स्टेप बाय स्टेपच आपण करतो. नंतर आहे मोटर कार, यू कॅन चेक. ओके, मोटर कार कुठे जाणार आहे, ॲसेट साईडला. सन्ड्री डेटर्सला फक्त 6 ते 7 ओळी सोडायच्या, नंतर लिहायचे मोटर कार. मे बी जरी जागा पुरली नाही तरी थोडंसं मी इकडे घेऊ शकेल नंतर. मोटर कार ही ॲसेट आहे आपली, सो इट विल गो टू द ॲसेट साईड. इनर कॉलममध्ये लिहायची आहे. याला अंडरलाईन केली का आपण, नाही, मोटर कारला अंडरलाईन केलेली नाही आहे, त्याच्यावर काही डेप्रिसिएशन वगैरे नाही आहे. मोटर कारची अमाऊंट जी आहे ती डायरेक्ट आउटरला जाणार आहे, 68,000. डायरेक्ट आउटरला 68,000 लिहून टाका. ओके, नंतर काय त्यांनी दिलेलं आहे, मोटर कार नंतर त्यांनी दिलं आहे मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे. सो द अमाऊंट ऑफ मशिनरी विल कम इन द इनर कॉलम. ओके, मशिनरी किती दिलेली आहे बघा. मशिनरी दिलेली आहे 1,14,800. 1,14,800 ही आहे मशिनरी. त्याच्यावर डेप्रिसिएशन तुम्हाला दिलेलं आहे. सो आय हॅव रिटन द फिगर इन द इनर कॉलम. ओके, मशिनरी नंतर आहे ऑडिट फीज हा ऑफिस रिलेटेड खर्च आहे, फॅक्टरी रिलेटेड नाही आहे. ओके, इथे साधारण 5 ते 6 लाईन सोडायच्यात, मग तुम्ही इथे ऑडिट फीज असं इथे लिहा. कारण एक 5-6 लाईनची कार झाल्या. 2 इथे 2 लिहायचं राहिलं, 2 आणि बाय लिहायचं आहे. 2 ऑडिट फीज. ठीक आहे, ऑडिट फीज किती आहे, 1,200. ओके, आउटरलाच लिहायची कारण त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट काही नाही आहे. ऑडिट फीज नंतर आहे सेल्स रिटर्न. ओके, सेल्स रिटर्न 2-4 इथे 2 लाईन सोडा आणि मग इथे लेस सेल्स
इथे 2-3 लाईन सोडायच्या आणि मग लिहायचं SALES सेल्स RETURN. ओके, इनरलाच लिहायची ही अमाऊंट. सेल्स रिटर्न आहे 2000. प्रो आणि श्री मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, प्रो रिटर्न आउटवर्ड लेस करायचे परचेसेसमधून आणि रिटर्न इनवर्ड असेल तर सेल्समधून लेस करायचे. ओके, म्हणजे रिटर्न इनवर्ड आहे, सेल्समधून आपल्याला लेस करायचे आहेत ते. म्हणून इनरमध्ये लिहायचे, कारण आपला सेल आणि अनरेकॉर्डेड सेल इथे ऑलरेडी अजून लिहायचे आहेत आपल्याला. म्हणून मी फक्त सेल्स रिटर्नची इथे एंट्री करून ठेवलेली आहे. हे प्रॅक्टिसनी जमणार आहे, खूप प्रॅक्टिस लागणार आहे. व्हिडिओ परत बघा, सारखा बघा, तुम्हाला जमेल. डिस्काउंट. ओके, डिस्काउंट 2 दिलं. तुम्ही डेबिटला पण डिस्काउंट तुम्हाला दिसते आणि क्रेडिटला पण डिस्काउंट दिसतं. ओके, डिस्काउंट हा आयटम असा आहे, डेबिटचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो आणि क्रेडिटचा डिस्काउंट जो असेल तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जातो. ओके, आता इथे टू डिस्काउंट लिहून टाका. ओके, टू डिस्काउंट. आता टू डिस्काउंट किती आहे? 2300. 2300. क्रेडिटचा डिस्काउंट आपण जसा आल्यावर लिहू आपण. नंतर आहे बिल्डिंग. बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे. ओके, इथे मशिनरीवर आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे. साधारण मशिनरीला एक लाईन खाली खूप झाली कारण डेप्रिसिएशनच आहे. नंतर इथे यू कॅन राईट बिल्डिंग, BUILDING. बिल्डिंग किती दिलेली आहे बघा. बिल्डिंग आहे 75,000. बिल्डिंगची फिगरसुद्धा इनर कॉलममध्येच येणार आहे. ओके, बिल्डिंग आहे 75,000. ओके, नंतर त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे बिल्डिंग. नंतर आहे कॅश ॲट बँक. ऑलवेज आपली ॲसेट आहे. बिल्डिंगवर फक्त डेप्रिसिएशन आहे. इथे कॅश ॲट बँक लिहून टाका, एक जागा सोडायची आहे. कॅश ॲट बँक डायरेक्ट आउटडरला लिहायचं आहे, त्याच्यावर काही दिलेलं नाही आहे. कॅश ॲट बँक किती आहे बघा. कॅश ॲट बँक 12,000. 12,000 लिहून टाका. कॅश ॲट बँक आहे 12,000. ओके, नंतर आहे कॅश ॲट बँक. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट, 10% इन्व्हेस्टमेंट. हिडन ॲडजस्टमेंट इथे आलेली आहे. इथे लगेच तुम्ही 10% इन्व्हेस्टमेंट लिहून टाका. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 10% इन्व्हेस्टमेंट. ओके, 10% इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आणि इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जी आहे ती इनर कॉलममध्ये येणार आहे. ओके, आता त्यांनी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवर 10% सांगितलेले आहेत. ओके, मग आता इन्व्हेस्टमेंटवर 10% म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती आहे? 20,000. इन्व्हेस्टमेंट आहे 20,000. मल्टिप्लाइड बाय 10 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू, just give me 2 minutes. इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे? 20,000. 20,000वर तुम्हाला 10% काढायचे आहेत. गुणिले 10 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू. ठीक आहे, आता तुम्हाला इथे वर्किंग नोट व्यवस्थित लिहायचं. इथे असं यू जस्ट हॅव टू राईट वर्किंग नोट. ओके, हिडन ॲडजस्टमेंटची आपण वर्किंग नोट करतो आहे. ओके, तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे? 10% ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला 10% मिळणार आहेत, म्हणून तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केली, मिळणार आहेत तुम्हाला. नॅचरली तुमची ती ॲसेट आहे. ओके, तुमची इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे? 20,000. ओके, 20,000वर तुम्हाला 10% मिळणार आहेत. ओके, म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 1 गेलं आणि हे 1 गेलं, म्हणजे उरले 2,000. 2,000 हे तुम्हाला मिळणार आहेत. 20,000ची तुमची इन्व्हेस्टमेंट आहेच आहे. ओके, पण त्याच्यावर तुम्हाला अजून 2,000 हे मिळणार आहेत. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. 10% ऑन इन्व्हेस्टमेंट. समजलं? तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 20,000ची आणि ह्या 20,000वर तुम्हाला 10% मिळणार आहेत.
ओके, म्हणून त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे, ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, ही लक्षात ठेवा. परत सांगते, इन्व्हेस्टमेंट किती आहे 20,000ची, पण त्याच्यावर 10% तुम्हाला मिळणार आहेत. ओके, म्हणजेच काय करायचं, 20,000वर 10% काढायचे. 20,000वर 10% कसे काढणार, 20,000 गुणिले 10/100, ओके नाही. आणि मग हे 0 गेले म्हणजेच किती 2,000 तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच टोटल तुम्हाला किती मिळणार आहेत, 20, 21 आणि 22,000. आणि हे 2,000ची तुम्हाला एंट्री करायची आहे. ती म्हणजे इथे जे तुम्ही आता हे, म्हणून तुम्हाला ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणून ही अमाऊंट तुम्हाला इनर कॉलममध्ये लिहायची आहे. कारण तुम्हाला जे 2,000 रुपये मिळणार आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. ओके, सो ॲड इंटरेस्ट ऑकर्ड, ॲड इंटरेस्ट ऑकर्ड किती आलेला आहे तो इंटरेस्ट, 2,000. ओके, म्हणजेच किती तुम्हाला मिळणार आहे, 22,000. समजलं. आता हिडन ॲडजस्टमेंट आहे. सेकंड इफेक्ट हा जाणारच आहे तो ऑलवेज. ओके, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, की आपल्याला जो इंटरेस्ट मिळतो त्याची एंट्री नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ओके, मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑकर्ड ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय INTREST इंटरेस्ट ACCURED ऑकर्ड ऑन INVESTMENT. किती आहेत ते आहेत 2,000. सेकंड इफेक्ट कळला. परत सांगते तुम्हाला, प्रॉब्लेममध्ये 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 हे दिलेलं आहे. ठीक आहे, ही तुमची हिडन ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटच आहे ही. त्याचे 2 इफेक्ट तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. 2,000 तुम्हाला ऑलरेडी मिळणार, इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, ॲसेट साईडलाच जाणार आहे हे, आणि 2,000 तुम्हाला अजून मिळणार आहेत. ओके, म्हणजेच काय, आपण इथे मग ॲसेट साईड आहे ही, आणि ॲसेट साईडला 20,000 आणि अधिक 2,000 आपल्याला जो इंटरेस्ट मिळणार आहे ते देऊन टाकला, आणि टोटल आपल्याला 22,000ची इन्व्हेस्टमेंट आता आपली झालेली आहे. हा तुमचा झाला फर्स्ट इफेक्ट. ओके, हा झाला फर्स्ट इफेक्ट इथे 2,000चा. ओके, 2,000चा हा फर्स्ट इफेक्ट तुम्ही इथे दिलात, आणि 2,000चा सेकंड इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस हे अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, बाय इंटरेस्ट ऑकर्ड ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000 रुपीज. ठीक आहे, हे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, जे मी सेपरेट साईडला केलेलं आहे, फक्त एकत्रच चालतं. पुढे त्यांनी दिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट हा ऑफिस रिलेटेड खर्च आहे. ओके, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट इथे प्रॉफिट अँड लॉसची ही डेबिट साईड आहे आणि ही क्रेडिट साईड आहे. ओके, ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. मग इथे लिहून टाकायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, इथे लिहिलं तरी चालतं, टू ADVERTISEMENT, टू ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी किती दिलेली आहे, 4,500. तर हे पण मी तुम्हाला सांगते. ओके, आता 4,500. आता ह्याची पण वर्किंग नोट लगेच बनवायची इथे. आता ही वर्किंग नोट हिडन ॲडजस्टमेंट फर्स्ट झाली, आणि वर्किंग नोट सेकंड ही आहे ॲडव्हर्टाइजमेंटची, ADVERTISEMENT. ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी किती दिलेलं आहे बघा, पेड फॉर 9 months, पेड फॉर 9 months. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months त्यांनी दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की पेड फॉर 9 months म्हणजेच किती त्यांनी भरलेले आहे, 4,500. नीट लक्ष द्या, 4,500 9 महिन्यासाठी त्यांनी भरलेले आहेत. तुम्हाला एका महिन्याचं काढायचं पहिल्यांदा. तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन माहिती आहे. ओके, आता इथे आपण मंथ्स लिहितो आणि इथे रुपीज लिहितो, दोनच आहेत की नाही. 9 monthsला 4,500 रुपये भरले, तर एका मंथला किती, आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, 4,500 गुणिले 1 डिवायडेड बाय 9. समजलं, म्हणजे आपल्याला एका महिन्याचं येणार आहे. परत बघा, मंथ्स आणि रुपीज मी असं लिहिलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. 9 monthsला 4,500 रुपये, तर एका महिन्याला किती रुपये,
रुपीजच आहे की नाही हे. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजेच काय, 9 5 45 आणि 500 गुणिले 1 म्हणजेच किती झाले, 500 रुपये हे झाले एका महिन्याला. एका महिन्याला किती की नाही, म्हणजेच एका महिन्याला किती झाले, 500 रुपये. करून बघा, एका महिन्याला 500 रुपये, मग 9 महिन्याला किती झाले, बरोबर आहे 4500. करून बघा तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर. 9 मंथचं त्यांनी 4500 बरोबर आहेत की नाही बघा. 4500 500 गुणिले 9 किती होतात बघा, 500 गुणिले 9, 9 5 45. 9 महिन्याचे किती झाले, 4500. हे त्यांनी दिलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आता आपल्याला करायचं आहे की हे 500 एका महिन्याचे आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की 3 महिन्याचे द्यायचे राहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला टोटल किती द्यायचे आहेत, 12 महिन्याचे. 12 महिन्याचे किती आहेत, 500 गुणिले 12, 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य. म्हणजे टोटल ॲडव्हर्टाईजमेंटसाठी आपल्याला 6000 देणं आहे. आत्ता जरी नाही दिलं तरी आपण नंतर उरलेले द्यावेच लागणार आहेत. याचे 2 ॲडजस्टमेंट म्हणजेच काय, आउटरला पहिल्यांदा डायरेक्ट 6000 ॲडव्हर्टाईजमेंटचे लिहून टाकायचे आहेत. आणि किती द्यायचे राहिलेले आहेत, मग 6000 वजा 4500 म्हणजे आपल्याला टोटल 3 महिन्याचे 1500 द्यायचे राहिलेले आहेत. ओके, 3 महिन्याचे 1500 द्यायचे राहिलेले. बघा ना, 4500 6000 हे टोटल द्यायचे. त्यातले आपण 4500 9 महिन्याचे दिलेले आहेत. म्हणजे टोटल किती द्यायचे राहिलेत, 1500. करून बघा, 6000 हे 12 महिन्याचे आहेत. ओके, आता 6000मधून आपण 9 महिन्याचेच दिलेले आहेत, ते म्हणजे 4500. ठीक आहे, म्हणजेच किती द्यायचे राहिलेत, 1500. 3 महिन्याचे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे जातात लायबिलिटी साईडला. समजलं, 3500 हे आउटस्टँडिंग आहेत. मग ॲडव्हर्टाईजमेंटचे इथे आपण 4500 लिहिले, बरोबर आहे. आता आपल्याला पूर्ण 12 महिन्याचे कळलेत, कारण महिन्याला 500 रुपये आहेत. म्हणजे टोटल 6000 इथे लिहून टाकायचे. आणि किती आपल्याला अजून, ॲड आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स किती आहे ते 1500. समजलं. परत सांगते, ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तुम्ही 4500 दिलेले आहेत. ते फक्त 9 महिन्याचेच दिलेले आहेत. त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे 9 महिन्यासाठी 4500 दिलेले आहेत. ओके, पण आता त्यांनी म्हणजेच काय, 3 महिन्याचे राहील. टोटल इयरमध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. ओके, म्हणजेच काय, आपल्याला एका महिन्याचे आपण इथे काढले. एका महिन्याचे कसे काढले, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 9 मंथला 4500, तर एका महिन्याचे किती पैसे आहेत, म्हणजेच ते किती आले, 500 रुपये आले. त्याच्यावर आपण 12 महिन्याचे काढले. 12 महिन्याचे 6000 आले. म्हणजे टोटल आपलं देणं किती आहे, 6000 रुपये हे देणं आहे. म्हणजे टोटल देणं किती आहे, 6000. डायरेक्ट आपण आधी आउटरला लिहिले. ओके, 4500 दिलेले आहेत, टोटल 6000 देणं आहे. आणि आउटस्टँडिंग किती आहे, 3 महिन्याचे 1500. कळलं, टोटल हे एवढं द्यायचे. आणि ही अमाऊंट आपण काढली. आपण ह्या 2 अमाऊंट काढल्या, म्हणजे 1500 हे आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर ॲडव्हर्टाईजमेंट. फुल फॉर्म तुम्ही लिहायचा आहे. किती ॲडव्हर्टाईजमेंटचे तुमचे आउटस्टँडिंग आहेत, 1500. 1500चीच एंट्री येणार आहे फक्त. कळलं, हिडन ॲडजस्टमेंट आहे ती. समजलं. आता नंतर आहे रॉयल्टी. रॉयल्टी ऑलवेज गोज टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू ROYALTY. रॉयल्टी किती आहे, 3000. ओके, 3000 इथे लिहून टाका. ठीक आहे. आता आपण क्रेडिट साईड बघतो. क्रेडिट साईडला त्यांनी काय दिलं, सगळ्यात पहिल्यांदा आहे जनरल रिझर्व. ऑलवेज लायबिलिटी साईडला जातो जनरल रिझर्व. इथे जनरल रिझर्व लिहून टाका. इथे जागा सोडली लायबिलिटी साईडला, कारण आपल्याला कॅपिटल लिहायचे आहेत त्यांचे. कॅपिटल ऑलवेज कम्स फर्स्ट. इथे जनरल रिझर्व लिहून टाका, GENERAL जनरल
जनरल रिझर्व लायबिलिटी साईडला आपण लिहिलेला ही लायबिलिटी साईड आहे. किती आहे जनरल रिझर्व बघा 14,500. 14,500. नंतर काय आहे कॅपिटल. ओके, आता कॅपिटल दया आणि कॅपिटल 2 कॅपिटल खाजमा. ओके, इथे लिहून टाका कॅपिटल अकाउंट. ओके, हे असं नीट हे पहिलं कोणाचं आहे दया. ओके, दयाचं किती आहे कॅपिटल, दयाने किती कॅपिटल आणलेलं आहे 1,60,000. इनर कॉलममध्ये लिहून टाका 1,60,000. ऑलवेज कॅपिटल इनर कॉलममध्येच लिहावं लागतं कारण त्याच्यामध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट ॲड करायचा असतो. पण दयाला जरा जास्त जागा सोडायची कारण ड्रॉइंग्स पण आहे तिचं. ड्रॉइंग्सची अमाऊंट पण लेस करायची आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2-3 लाईन सोडायच्या दयाला आणि नंतर इथे लिहून टाका कॅपिटल अकाउंट. ओके, हे कॅपिटल अकाउंट आहे खाजमाचं. खाशमा केशमा. ओके, खशमा. तिच्या अमाऊंट पण इनर कॉलममध्येच लिहायची आहे कारण तुम्हाला नेट प्रॉफिट त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो. ओके, हे झालं 1,20,000. ओके, आता नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ऑलवेज लायबिलिटीला जातं सन्ड्री क्रेडिटर्स. CREDITORS. ओके, सन्ड्री क्रेडिटर्स ऑलवेज जातं लायबिलिटी साईडला. किती आहे सन्ड्री क्रेडिटर्स बघा 98,000. ओके, नंतर त्यांनी दिलेलं आहे RDD. ओके, RDD ही लेस करायची आहे कारण ही ओल्ड RDD आहे त्याच्यामुळे ही नेहमी लेस होते. ओके, त्याच्यामुळे आता बॅड डेट्स तुम्ही कुठे लिहिलेलं आहे तिथं सगळ्यात शेवटी तुम्ही इथे लिहून टाकायची आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही लिहा लेस RDD ब्रॅकेटमध्ये ओल्ड. ओके, ही सगळ्यात शेवटी खाली लिहा कारण इथे तुम्हाला अजून ॲड ते सांगणार आहे मी कसं काय करायचं ते. इथे सगळ्यात शेवटी इथे लिहून टाकायची कारण ही क्रेडिट साईडला RDD आहे त्याच्यामुळे ती लेस होणार आहे. 1,800 हे लेस करायचे. ओके, ही ओल्ड RDD आहे ही नेहमी लेस होते पण ते आधी देऊन झालेली आहे त्याच्यामुळे आता त्याचा काही इफेक्ट द्यायची गरज नाही आहे म्हणून ती लेस करून टाकायची. याने शेवटी आपल्याला इयर एंडला समजलं आहे. सेल्स किती आहे 2,85,500. चला सेल्स इथे लिहून टाका 2,85,500. ओके, सेल्स इथे लिहून टाकायचे. बाय सेल्स 2,85,500. इनरलाच लिहायचे. आउटस्टँडिंग वेजेस 700. ओके, आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे आपला खर्च आहे तो पैसे द्यायचे आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस झाले ते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज गोज टू द लायबिलिटी साईड. ओके, आउटस्टँडिंग वेजेस इथे लिहून टाकायचे. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस लिहून टाकलेले आहेत. आउटस्टँडिंग वेजेस आहेत 700 रुपये. ओके, नंतर आहे परचेसेस रिटर्न. प्रो आणि श्री तुम्हाला सांगितलेलं आहे रिटर्न आउटवर्ड परचेसेसमधून लेस करायचे. ओके, परचेसेस कुठे आहे ट्रेडिंग अकाउंटला. परचेसेस किती दिलेले आहेत 1,48,000. ओके, लेस रिटर्न आउटवर्ड. तुम्ही शॉर्ट फॉर्म नाही वापरायचे फुल फॉर्मच लिहायचे. किती आली आहे 4,000 रुपये. ओके, म्हणजेच आउटरला किती आले 1,44,000. ओके, 1,44,000. ओके, मी अगदी सिक्वेन्सने प्रॉब्लेम करते. नंतर आहे क्रेडिट साईडला सगळ्यात शेवटी दिले डिस्काउंट. मी तुम्हाला सांगितलं डेबिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी फक्त इथे सुटसुटीत वाटावं म्हणून मी इथे घेतलेलं आहे. नॉर्मल एकाखाली एक केलं तरीही चालतं. ओके, आता बाय डिस्काउंट. ओके, डिस्काउंट किती दिलेला आहे बघा 1,800.
ओके, आता आपलं हे सगळं पोस्टिंग झालेलं आहे ट्रायल बॅलन्सचं. नाव वी आर गोइंग टू सी द ॲडजस्टमेंट. सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट तुम्हाला दिली आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट जातो प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पहिला इफेक्ट किती आहे 40,000 इथे लिहून टाका. आणि क्लोजिंग स्टॉक आहे, आपला स्टॉक उरलेला आहे, आपल्या हातात आहे क्लोजिंग स्टॉक, म्हणून क्लोजिंग स्टॉक ऑलवेज गोज टू द आपली ॲसेट आहे ती. ओके, म्हणजेच किती क्लोजिंग स्टॉक 40,000 ॲसेट साईडला लिहून टाका. क्लोजिंग स्टॉक किती आहे 40,000, आउटरला डायरेक्ट लिहून टाका 40,000. ओके, क्लोजिंग स्टॉकची आपली दोन ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट दिलेला आहे. फर्स्ट इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा आपण इथे दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, आपण नेहमी ते देतो. ओके, आता सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 40,000 तो इथे दिलेला आहे. ओके, कारण स्टॉक आहे तो आपल्या हातात आहे, म्हणजेच ती आपली ॲसेट आहे ती. ओके, आपली ॲसेट आहे ती. चला आता आपण सेकंड इफेक्ट बघणार आहोत. सेकंड काय, डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी रिस्पेक्टिव्हली, म्हणजेच काय बिल्डिंगला 5% द्यायचं आहे आणि मशिनरीला 3% द्यायचं आहे. ओके, आता बिल्डिंग किती आहे 5%. चला वर्किंग नोट घ्या करायला. पेज इथे टर्न करते. ही सेकंड, आता थर्ड वर्किंग नोट आहे आपली. थर्ड WORKING, थर्ड वर्किंग नोट. ओके, आता थर्ड वर्किंग नोट कशी आहे ती बघा. हां, बिल्डिंग पहिल्यांदा तुम्हाला दिलं आहे बिल्डिंग. ओके, आता बिल्डिंग किती आहे बघा ॲसेट साईडला. बिल्डिंग किती दिलेली आहे आपण, हां बिल्डिंग आहे 75,000. डेप्रिसिएशन आपला काढायचं, घट ही धरावीच लागते. तुम्ही कुठलाही मोबाईल घ्या, 1 महिन्यानी 2 महिने त्याची किंमत कमी झालेली असते, त्याच्यामुळे डेप्रिसिएशन हे गव्हर्नमेंटनी रूलप्रमाणे आपल्याला घ्यावं लागतं. 2%, 3%, 5% ते बिझनेसमॅन घेतात, पण ती सवय पाहिजे डेप्रिसिएशन घट पकडायची. ओके, आज न उद्या ते सगळं जुनं होत असतं. आणि नाही जर आपण हीच अमाऊंट पकडली आणि 5 वर्षांनी जर बिझनेस बंद केला तर हीच अमाऊंट कॅरी नाही होणार आहे. आपल्याला बॅलन्स शीटला दिसताना ही अमाऊंट कॅरी दिसेल 75,000, पण जर डेप्रिसिएशन नाही पकडलं तर आणि मग विकताना 75,000ला कुणीच घेणार नाही. कळलं, म्हणजेच काय की एव्हरी इयर डेप्रिसिएशन हे पकडायचंच असतं. आता किती दिलं आहे बघा, बिल्डिंगला डेप्रिसिएशन 5%, म्हणजेच 75,000वर 5%. समजलं, 5% आहे की नाही बिल्डिंगवर. डेप्रिसिएशन किती आहे 5%. ओके नाही, म्हणजेच काय 75,000वर 5% पर्सेंट म्हणजे 100. ओके, म्हणजेच किती आले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य, 750 गुणिले 5 किती आले 0, 5 0 0, 5 5 25, 2 5 7 35 37. ओके, डेप्रिसिएशन आपल्याला किती करायचं आहे 3,750. ठीक आहे, बिल्डिंग कुठं दिलं आहे बघा, ॲसेट साईडला बिल्डिंग आहे. लेस 5% डेप्रिसिएशन किती आलेलं आहे 3,750. ओके, अमाऊंट किती आलेली आहे आउटरला 71,250. 71,250 कळलं, ही अमाऊंट आउटरला. आणि आता हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता ॲडजस्टमेंट आहे की नाही, सेकंड इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, प्रॉफिट अँड लॉसचं डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आणि मशिनरी दोन्ही दिलेले आहे तुम्हाला. ओके, आत्ता आपण फक्त बिल्डिंगचं काढलं आहे. मग बिल्डिंगचं किती आहे 3,700. बिल्डिंगचं किती आहे 3,750. ओके, मशिनरीचं आपल्याला काढायचं, हे दोन्ही ॲड देऊन असं लिहायचं. कळलं, म्हणजे तुम्हाला इथे एक अर्धा मार्क मिळून जातो सेपरेट तुम्ही असं हे दाखवलं तर. ठीक आहे, आता मशिनरी किती दिलेली आहे त्यांनी 3%. ओके, आता हे झालं बिल्डिंगचं झालं. आता सेकंड आहे ते मशिनरी. मशिनरीवर डेप्रिसिएशन काढायचं आहे. मशिनरी किती दिलेली आहे बघा, मशिनरी 1,14,800. 1,14,800. त्याच्यावर किती डेप्रिसिएशन करायचं आहे मशिनरीवर आपल्याला
3%, मशिनरीवर 3% डेप्रिसिएशन करायचं. करा मग. 1,14,800 वर 3%, 1,14,800 वर 3%, हो की नाही? ठीक आहे. हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, म्हणजेच किती? 1,14,8 गुणिले 3, म्हणजे असं लिहिलं तरीही चालेल. 1,14,8 गुणिले 3, 8 त्रिक 24, 2, 4 त्रिक 12, 13 14, 1 3 एके 3 आणि 1 4, 3 एके 3. ओके, किती आले बघा? 3,444. ओके, करून टाका. मशिनरीमधून ही अमाऊंट डेप्रिसिएशन म्हणजे घट पकडायची, म्हणजे लेस करायचं. मशिनरी बघा, लेस 3% डेप्रिसिएशन. किती आले बघा? 3,444. ठीक आहे, नीट बघा. 344 हा तुमचा पहिला इफेक्ट. नंतर आपल्याला ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचंच आहे. 1,11,356. किती आले? 1,11,356. ठीक आहे, ह्याच्यातून हे गेले की ही अमाऊंट येतात. आता त्याचा जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मशिनरी, ओके, आपण बिल्डिंगचं दिलेलं आहे. आता मशिनरी किती आले? मशिनरीचं किती आलेलं आहे? 3,444. ओके, म्हणजेच किती आले? 7,194. ॲडिशन किती आलं याचं? 7,194. ठीक आहे, समजलं? हे अशा पद्धतीने हे आपण प्रॉब्लेम करतो. 7,194 ही आउटरला लिहिलेलं आहे. आता आपली सेकंड ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता बिल्स रिसिवेबल. थर्ड ॲडजस्टमेंट काय? बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल 3,000. बिल्स रिसिवेबल म्हणजेच पैसे मिळणार किती होते? 28,000, पण त्यातले 3,000 मिळणार नाही आहेत आपल्याला. ओके, म्हणजेच आपल्याकडे किती मिळालेले आहेत? बिल्स रिसिवेबल 25,000. समज 3,000 नंतर मिळू शकतील ते. म्हणजे बिल रिसिवेबल किती दिले? 28,000. त्याच्यामधून आपल्याला 3,000 डिसऑनर ऑफ बिलचे लेस करायचे आहेत. ठीक आहे, लेस करून ते नंतर मिळू शकतील. आत्ता आज ह्या वर्षी मिळालेले नाही आहेत. मग डिसऑनर बिल रिसिवेबल 28,000 आहे, मग त्यातले लेस डिसऑनर्ड किती लेस डिसऑनर झाले? 3,000. ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट जाणारच आहे त्याचा. पहिला इफेक्ट इथे गेलेला आहे, म्हणजे आपल्याला मिळालेले आहेत 25,000. ओके, आणि आज ना उद्या ते मिळतीलच. ठीक आहे, म्हणजे त्याचं नंतर ॲड होतं सन्ट्री डेटर्समध्ये. आता सन्ट्री डेटर किती आहे बघा? 1,32,500. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे, हे नंतर मिळू शकतात. म्हणजेच किती ॲड? बिल रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स RECEIVABLE बिल रिसिवेबल DISHONOURED किती आहे? 3,000. ठीक आहे, याची ॲडिशन लगेच घेऊन टाका. 1,35,500. 1,35,500. ठीक आहे, समजलं? परत सांगते, बिल रिसिवेबलची तुम्हाला ही पुढची ॲडजस्टमेंट आहे. बिल रिसिवेबल म्हणजे मिळणारे पैसे. नॅचरली मिळणारे पैसे म्हणजे ॲसेट्सच आहेत. मिळणार बिल म्हणजे चेक किंवा का चेकने क्रेडिटवर जो माल गेला आहे तो, मग ते किंवा बिल्स ऑफ एक्सचेंज. ओके, मग ते बिल थ्रू आपल्याला किती पैसे मिळणार होते? 28,000. पण ते डिसऑनर झालेले 3,000. ते वर्षाच्या शेवटीकडे काही 3,000चं पेमेंट आलंच नाही आहे. ओके, नाही, आपल्याला एक्सपेक्टेड होतं 28,000ची बिल आपल्याकडे होती, पण त्यातलं 3चं बिल आलंच नाही आहे, म्हणजेच काय? डिसऑनर झालं ते. मग आत्ता आपल्याकडे किती पैसे? फक्त 25,000 आलेले आहेत. म्हणजे हे लेस करावं लागणार की नाही याच्यामधून? मग 3,000चा दुसरा इफेक्ट कुठे देणार? बरं ठीक आहे, आत्ता नाही मिळाले, पण पुढच्या वर्षी ते मिळू शकतात की नाही? जरी आज हे इयर एंडिंग आहे, पण ते पुढच्या वर्षी मिळू शकतात. ठीक आहे, म्हणजेच काय? मग ते 3,000 इथे सन्ट्री डेटर्समध्ये ॲड करायचे की ठीक आहे, येणारे पैसे आहेत ते नंतर मिळू शकतात. म्हणजेच पहिला इफेक्ट आपण ॲसेट साईडला दोन्ही इफेक्ट जात आहेत बघा. ॲसेट साईडला बिल रिसिवेबलमधून लेस करायचे, सन्ट्री डेटरमध्ये ॲड करायचं आहे. समजलं? 3,000 सन्ट्री डेटरमध्ये इथे आपण ॲड केले, कारण ती मिळू शकतात. म्हणजे जे आपल्याला सन्ट्री डेटर 1,32,500 मिळणार होते, ते आता आपल्याला किती मिळणार आहेत? 1,35,500. ओके, 1,35,500 आता मिळतील आपल्याला. हे झालं बिल रिसिवेबल.
ठीक आहे. आता पुढचं बिल रिसिव्ह नंतर गुड्स वर्थ 1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. ओके, दया ड्रॉइंग, पर्सनल यूजसाठी जेव्हा पैसे घेतले जातात त्याला ड्रॉइंग असं म्हणतात. चला, दयाने पैसे घेतले, तिच्या कॅपिटलमधून लेस करून टाका, कारण तिने पैसे घेतलेत, हो की नाही. पार्टनरशिपमध्ये बिझनेस आहे खास माने दयाचा. ओके, म्हणजेच काय, आपल्याला जेव्हा नेट प्रॉफिट आधी काढायचा आणि मग त्याच्यामधून नंतर लेस ड्रॉइंग करायचं. म्हणजे इथे थोडी 1-2 लाईन सोडा आणि मग इथे लिहून टाका लेस गुड्स टेकन ओव्हर बाय दया. गुड्स टेकन ओव्हर बाय दया किती 1000. ठीक आहे. आता ह्याचा सेकंड इफेक्ट जाणार ऑलवेज ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ऑलवेज ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया. ओके, आणि फॉर पर्सनल यूज, फॉर पर्सनल यूज शब्द महत्त्वाचा आहे, त्याला ड्रॉइंग म्हणतात. पर्सनल यूजसाठी जर काही घेतलं असेल तर मग ते ड्रॉइंग झालं आणि मग त्याचा हा सेकंड इफेक्ट आपण दिलेला आहे. मग कॅपिटलमधून आपण त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॅपिटलमधून 1000 लेस करायचे आपल्याला. ही जी अमाऊंट जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा मग ते हे 1000 लेस करून अमाऊंट आपल्याला लिहावी लागेल. नॅचरली तिने पर्सनल यूजसाठी घेतलेत ना, पार्टनरशिप आहे, ते लेस करावेच लागतात. मग तिचं कॅपिटल आणि आपल्याला इथे अजून नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे. मग ती अमाऊंट येईल त्याच्या तेव्हा आणि मग शेवटी लेस करून मग 1000 फक्त बाहेर जाईल. आता फर्स्ट इफेक्ट इथे दिला लायबिलिटी साईडला. ओके, आणि सेकंड इफेक्ट आपला जाणार आहे तो गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज, दॅट इज 1000. हा एक इफेक्ट इथे गेला. ठीक आहे. आता सेकंड इफेक्ट काय, फिफ्थ ॲडजस्टमेंट. आता मी बघते फिफ्थ ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे. राईट ऑफ 1800 ॲज बॅड डेब्ट्स. नॅचरली बॅड डेब्ट्स. आता अजून आपल्याला वर्षाच्या शेवटी समजलेलं आहे की 1800 हे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. मग आता सन्ड्री डेटर्स कुठे आहेत ते बघा. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला अजून अनरेकॉर्डेड सेल पहिलं लेस करायचं आहे. मी तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे. लेस ॲड अनरेकॉर्डेड सेल, कारण ते पण पैसे मिळालेले आहेत सेलचे. ॲड अनरेकॉर्डेड सेल. ठीक आहे, ती अमाऊंट इथे लिहायची आहे. मग तिची ॲडिशन इथे येऊन आणि मग लेस बॅड डेब्ट्स, लेस बॅड DEBTS. हा सिक्वेन्स पाठच पाहिजे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी कमी आहे. हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. मग किती आली आहे ती अमाऊंट 1800. ठीक आहे, आता फक्त लिहून ठेवू, मग आपण नंतर कॅल्क्युलेशन करू. परत सांगते, हे न्यू ॲडजस्टमध्ये बॅड डेब्ट्स आहेत ते न्यू आहेत. सन्ड्री डेटरमधून ते लेस आता वर्षाच्या शेवटी कळलं की 1800 मिळणार नाही आहेत. ठीक आहे, मग आता एक ॲडजस्टमेंट, एक एंट्री इथे केली, सन्ड्री डेटर्सशीच रिलेटेड आहे. ओके, इथे 1800 इथे लिहून टाकले आणि बॅड डेट्स आपण इथे लिहिलेले आहेत. 2 बॅड डेट्स, हे ओल्ड बॅड डेट्स आहेत. आता नवीन बॅड डेट्स आपल्याला समजलेले आहेत, ते आहेत 1800. ठीक आहे, ॲड न्यू बॅड डेट्स किती आहेत ते 1800. इनरलाच लिहायचे. ओके, ची ॲडिशन करून घ्या. 0, 0, 8 आणि 2, 2800. ठीक आहे, याच्यामध्ये अजून आपल्याला RDD पण नंतर पुढे ॲड करायचे. RDD किती आहे 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स वर आपल्याला 5% RDD करायची आहे. ओके, परत इथे थोडी जागा सोडायची आणि मग सगळ्यात शेवटी आहे लेस 5% RDD. ठीक आहे, ती अमाऊंट किती येते ते आपण काढू शेवटी, कारण ह्या अमाऊंटवर ती अमाऊंट काढावी लागणार आहे. फक्त हे जेव्हा सगळं अनरेकॉर्डेड सेलचं आपल्याला एंट्री करायची, त्याच्यानंतर आपल्याला हे करता येईल. सेल किती आहे, गुड्स 6वे ॲडजस्टमेंट बघते आहे मी. गुड्स ऑफ 6000 वर सोल्ड आउट.
6000वर सोल्ड आउट, नो एंट्री. ओके, 6000ची गुड सेल झालेला आहे, पण एंट्री कुठेही केलेली नाही आहे. ओके, सेलची रिलेटेड आहे. सेल्स किती आहे बघा, सेल आहे 285,500. ओके, ह्याच्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल, ॲड अनरेकॉर्डेड सेल किती आहे तो 6000. ठीक आहे, म्हणजे ही इथे किती अमाऊंट आली 291,500. ठीक आहे, बरोबर आहे, 291,500 आली. ठीक आहे, आता पहिला हे सॉल्व करून टाकूयात आपण. हे आपलं सेल रिटर्न जे आहे ते लेस करायचे. 291,500मधून हे 2000 लेस करून, फक्त इथल्या ते लेस करून एवढंच करायचं आहे, 289,500. ठीक आहे. हां, आता हिचा अनरेकॉर्डेड सेलचा एक इफेक्ट इथे दिला आहे 6000चा. ओके, दुसरा इफेक्ट जाणार सन्ड्री डेटर्समधून, कारण अनरेकॉर्ड आहे, पैसे मिळणार आहेत आपल्याला ते. म्हणजेच काय, अनरेकॉर्डेड सेल तुम्हाला हा सिक्वेन्स सांगितलेला आहे. इथे 6000चा सेकंड इफेक्ट इथे देऊन टाकला आहे. ॲडजस्टमेंट सगळ्या आपल्या झालेल्या आहेत. ओके, आता 35,500 आणि 6000 किती आले, 1,41,500. 1,41,500 सगळ्या ॲडजस्टमेंट सगळं देऊन झालेलं आहे. आता फक्त प्रॉपर कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता 1,45,500मधून 1,800 आपल्याला लेस करायचे. मग 1,45,500 वजा 1,800, मग 1,39,700. 1,39,700 हे कॅल्क्युलेशन नीट करा, प्रॅक्टिस खूप लागणार आहे. ओके, आता हे टोटल सन्ड्री डेटर्स आता आपले आले. हो की नाही. मग ह्याच्यावर आपल्याला 5% RDD त्यांनी दिलेलं आहे की 5% RDDचे पण मिळणार नाहीत आपल्याला. मग 1,39,700वर इथे वर्किंग नोट घ्या तुम्ही, 4th वर्किंग नोट. 1,39,700वर RDD तुम्हाला दिली आहे 5% RDD लेस करायची. हे सन्ड्री डेटर्स झाले आपले, सगळे कॅल्क्युलेट करून आले. ओके नाही. मग 1,39,700वर 5% RDD ती तुम्हाला मिळणार नाही आहे. मग ती किती आली बघा आता, कॅल्क्युलेट करा. 1,39,700, 1,39,700वर 5% मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 1,39,700 1397 मल्टिप्लाइड बाय 5. 5 7 35 3 5 9 85 4 27 48 8 इथे आले 4 5 3 15 16 17 18 19 9 इथं चालेल 5 गे 5 आणि 6 6,985 कळलं. RDD किती आली 5% आपली, नीट बघा 6,985 ही RDD आली 5%. ओके, टोटल सन्ड्री डेटरवर 5% RDD 6,985 आलेली. चला ती लेस करून टाका. किती आली बघा लेस RDD 6,985. हा इथे एक इफेक्ट दिला. ओके, म्हणजे टोटल आता हे किती आले आपल्याला, टोटल 6,985 लेस केल्यावर 1,32,715. 1,32,715. ओके, 1,32,715. नीट बघा, नीट कॅल्क्युलेशन करा. 1,39,700 मायनस 5% RDD 1,32,715. ओके, आणि ॲडजस्टमेंट आहे ही 5%, त्याच्यामुळे सेकंड इफेक्ट हा जाणारच. मग 6,985चा हा एक इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट जाणार RDD, इथे लिहून टाका न्यू RDD. ओके, हां किती आली बघा न्यू RDD आपली 6,985. इथे 6,985. ठीक आहे, इथे ही 2,800 आणि 6,985 हे ॲडिशन करून टाका. कुठे गेलं 6,9,785.
8 आणि 8 16 आणि 1 17 6 7 8 आणि 1 9 कळलं 9785. आणि आता आपल्याला ही लेस ओल्ड 1800 जी क्रेडिट साईडला होती ती ह्याच्यातून लेस करून टाकायची आहे. तिची आत्ता काहीच गरज नाही, ते सगळं झालेलं आहे आधीच. ओके, आता ह्या 1800ची काहीही गरज नाही आहे. मग हे याच्यातून लेस करा. ही ओल्ड RDD आहे. ओके, ओल्ड RDD ही नेहमी लेस होते. 7985 म्हणजे क्रेडिट साईडची 7985. ठीक आहे. आता आपलं हे प्रॉपर सगळं पोस्टिंग सगळं झालेलं आहे. सेकंड इफेक्ट सगळे देऊन झालेले आहेत. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे, नंतर नेट प्रॉफिट काढायचं आहे. आता ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढताना डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन्ही साईड डोळ्यासमोर ठेवायच्यात. कुठली साईड मोठी आहे ती बघायची आहे. क्रेडिट साईड मोठी असेल तर नेहमी प्रॉफिट होतो. ओके, म्हणजे चला क्रेडिट साईडची पहिली टोटल घेऊन टाका. ती आहे 1,13,300. किती? 1,13,300. ठीक आहे, तीच टोटल इथे अशीच लिहून टाका 1,13,300. ओके, आणि ती आणि मग सॉरी इकडे लिहायची आहे ती, चुकून इकडे लिहिली. 1,13,300. ओके, ही टोटल झाली. हीच टोटल आपण आता इथे लिहिलेली आहे. आता ही टोटल घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, ह्या टोटलमधून ही टोटल लेस करायची आहे. ओके, ही टोटल किती आली ती बघायची आहे. ह्या टोटलमधून ही टोटल लेस करायची आहे. ओके, आता ही टोटल किती आली बघा. 65,000 प्लस 1,44,000 प्लस 9,000 प्लस 3,000 इज इक्वल टू 2,21,000. ओके, किती आली आहे? नाही सॉरी, काहीतरी चुकलं आहे. 2 मिनटं, ते चुकलं आहे. टोटल आता ह्या टोटलमधून 65,000 अरे सॉरी, मी माझंच 1 मिनटं चुकलं थोडं. हे मी हा बॅलन्स